करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या या व्याख्यानमालेमध्ये आपण या ठिकाणी नातेसंबंध आणि आरोग्य, लैंगिक शिक्षण याच्यामधला एक महत्वाचा भाग घेणार आहोत. तो आहे एन्झायटी आणि पॅनिक अटॅक. यापासून या ठिकाणी कसं हे प्रकार हाताळावेत याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. 115 नंबरचं हे सत्र आहे. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो आणि हा विषय थोडासा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपल्याला असं वाटतं की बऱ्याचशाच गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, वारंवार आपण ते बघत असतो, पण याला काय म्हणतात, हे कसं हाताळायचं असतं, या गोष्टी बऱ्याच वेळेला आपण या ठिकाणी अनभिज्ञ असतो का त्याच्याविषयी आपल्याला पुरेपूर माहिती असत नाही. बरेच वेळा असं होतं की ह्या सोप्या गोष्टी असतात, साध्या गोष्टी असतात, पण त्या बऱ्याच वेळा आजारामध्ये रूपांतरित झालेल्या असतात. तर त्या आजारामध्ये रूपांतरित झाल्या असतील तर त्यांना या ठिकाणी थोडंसं हाताळायचं कसं हे समजणं देखील गरजेचं असतं. पहिल्यांदा तो आयडेंटिफाय होणं गरजेचं असतं आणि म्हणून आज एक या ठिकाणी विषय आपण समजून घेणार, तो एन्झायटी आणि डिप्रेशन किंवा एन्झायटी आणि तुमचा पॅनिक अटॅक कसा हाताळायचा हे लक्षात घ्या. आता काही एक्झाम्पल सुरुवात करत असताना लक्षात घ्या की एखादी विद्यार्थिनी तुमच्या आजूबाजूची या ठिकाणी जी समजा तिला इंजिनिअरिंगला जायचं आहे, एक्झाम आहे, चांगली 20 वर्षाची मुलगी आहे, CGPA 9.2 आहे आणि सकाळी या ठिकाणी एका प्लेसमेंट इंटरव्ह्यूला जात असताना जाण्यापूर्वी ती एकदम आवरून बसल्यानंतर खुर्चीवर या ठिकाणी एकदमच तिचं या ठिकाणी हार्टबीट वाढायला लागले, श्वास घेता येईना, छातीत दुखायला लागलं, हातपाय थरथर कापायला लागले सगळे त्याच्यामध्ये. आणि मग तिने लगेच 112ला फोन केला की मला अटॅक यायला लागलेला आहे आणि माझे हातपाय थरथर कापायला लागलेत, मला श्वास घ्यायला येणं झालाय सगळं त्याच्यामध्ये. अँब्युलन्स आली, तिला हॉस्पिटलला नेलं आणि त्याच्यानंतर डॉक्टरनी सांगितले की त्याच्यामध्ये हा तुझा या ठिकाणी हार्ट अटॅक नसून हा पॅनिक अटॅक आहे, थोडंसं रिलॅक्स हो, तू व्यवस्थित होशील. कारण ECG, ब्लड रिपोर्ट, बाकीच्या गोष्टी सगळ्या या ठिकाणी रेग्युलर आल्या होत्या लक्षात. मग या ठिकाणी डॉक्टरना तिने विचारले हे काय आहे, त्यांनी सांगितले की शारीरिक नाही, मानसिक आहे. आता मानसिक आहे म्हटल्यानंतर मग लगेच या ठिकाणी तिने प्रश्न विचारला, म्हणजे मी काय वेडी झाले का? लक्षात, म्हणजे आपल्याला मानसिक ट्रीटमेंट म्हटलं की लगेच या ठिकाणी मानसिकता म्हटली की मेंटल, आणि मेंटल म्हटले की आपण या ठिकाणी वेड झालेलो आहोत का, एकदम या ठिकाणी इथपर्यंत आपण पोहोचतो. हे थोडंसं आपल्याला विचार केला पाहिजे. याच्या अगोदरच्या सत्रात देखील आपण याविषयी चर्चा केलेली आहे लक्षात याच्या बाबतीत. त्याच्यानंतर या ठिकाणी बरेच विद्यार्थी तुम्ही असे बघितले असतील की ज्यांना या ठिकाणी आपल्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे स्टेजवर बोलायचं आहे किंवा आपल्याच काही मित्रांना भेटायचं आहे, ग्रुपमध्ये भेटायचं आहे, तर त्याची देखील या ठिकाणी बऱ्याच वेळा या ठिकाणी अडचणी निर्माण होतात. त्यांना देखील या ठिकाणी बोलत असताना काही हातपाय थरथरत असतात, काही लोकांना दरदरून घाम सुटतो, बोलता येत नाही, श्वास घ्यायला त्रास होतो, असं काही वेळेला आपल्या आजूबाजूला होत असतं. बरं, हे नवीन आहे का? हे आपल्या कदाचित ज्याच्या परिवारातल्या, कुटुंबातल्या व्यक्तीला हे माहित असतं, पण मित्र म्हणून तुम्ही त्याच्यासोबत असाल तर तुम्हालाही त्याच्या बाबतीत ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. का त्यामुळे नेमकं करायचं काय हे माहित असायला पाहिजे आपल्याला. हे फार महत्वाचं आहे लक्षात. त्यामुळे पहिल्यांदा ही संकल्पना समजून घ्या. आजचा हा विषय आपल्या सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा यासाठी आहे कारण की तो तुम्हाला येत नाही हे चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्ही ज्या वेळेला सजग असता त्यावेळेला आपल्या आजूबाजूला जर अशी काही परिस्थिती घडत असेल तर आपल्याला ती नेमकी हाताळायची कशी हे आपल्याला या ठिकाणी समजायला पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी आजच्या विषयावर चर्चा करणार आहोत. काय आकडेवारी आहे, 25-26ची आकडेवारी काय सांगते लक्षात घ्या की जगामध्ये साधारणतः 30 कोटी लोक या ठिकाणी एन्झायटी डिसऑर्डर सहित राहतात लक्षात घ्या. भारतामध्ये ही संख्या साधारणतः 5 कोटी आहे जी एन्झायटी डिसऑर्डर सहित राहणाऱ्यांची. आणि फॉर्च्युनेटली किंवा या ठिकाणी आश्चर्यकारक आकडेवारी अशी आहे लक्षात त्याच्या बाबतीत की 15 ते 29 वयोगटामधले 33% तरुण जे आहेत ते या पद्धतीची लक्षणं त्याच्यामध्ये आढळत आहेत लक्षात घ्या. 70% एन्झायटी ही एक्झामशी रिलेटेड असते. त्यानंतर या ठिकाणी 25% एन्झायटी ही वेगवेगळे कंपॅरिझन असेल किंवा सोशल काही इव्हेंट्स असतील, सोशल काही या ठिकाणी एक्सपोजर असेल अशा ठिकाणी जाणवते आपल्याला. पॅन्डेमिक नंतर, कोविडच्या नंतरचा कालावधी बघितला तर साधारणतः 25% जगभर ही आकडेवारी वाढलेली आहे. भारतात पगारदार जे तरुण आहेत त्या तरुणांमध्ये 42% या पद्धतीची एन्झायटी डिसऑर्डर आपल्याला आढळतो. उपचार घेणाऱ्यांच्या मध्ये टोटल आढळतात त्यातले 42% आहेत हे लक्षात घ्या.
उपचार घेणारे फक्त 10% आहेत आणि बाकीचे 90% हे सहन करतायत, की नेमकं काय हे कळतच नाही. ठीक आहे, येतं आणि जातं, नॉर्मल होतं, असा त्याचा भाग होत असतो. लक्षात त्याच्या बाबतीतनं दरवर्षी साधारणतः 2 कोटी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे पॅनिक अटॅक्स घडतात, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं वेगवेगळ्या भागांमध्ये सगळं लक्षात. म्हणजे तुमच्या वर्गामध्ये जर समजा 35-40 विद्यार्थी असतील तर त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला या ठिकाणी 6-7 जण असे सापडू शकतात की ज्याला या पद्धतीची या ठिकाणी काही लक्षणं तुम्हाला जाणवतील. लक्षात घ्या. मग लक्षणं जाणवले म्हणजे या ठिकाणी चुकीचं काय आहे का, ते ओळखणं आणि त्याच्यावर उपचार करणं ही त्यातली महत्वाची भाग आहे. लक्षात घ्या. हे काय प्रकार असतात, तर तुमच्या आजूबाजूच्या काही मित्रांच्या मध्ये, मैत्रिणींच्या मध्ये तुम्ही बघायला गेलात की जग बुडालं तर काय करायचं, मी पासच नाही झालो तर काय करायचं, पेट्रोल डिझेल मिळालंच नाही तर काय करायचं. लक्षात, मी आता लग्न केलं, माझी मुलं जन्माला घातली आणि त्यांना जर करता त्यावेळेला पेट्रोल मिळालं नाही, डिझेल मिळालं नाही, त्यावेळेला युद्ध झालं, अणुबॉम्ब पडला, लक्षात, अमेरिकेने हल्ला केला. हे असे काही प्रश्न त्यांच्या असतात आजूबाजूच्या आपल्या मुलांच्या मध्ये, मित्रांच्या मध्ये, मैत्रिणींच्या मध्ये, आणि त्याची ती चिंता करत बसतात. म्हणजे आता पाऊस लांबलेला आहे, पाऊस या ठिकाणी लवकर आलाच नाही तर काय करायचं, मग पाणीच मिळणार नाही त्याच्यामध्ये, मग माझं कसं होणार, आजूबाजूचं कसं होणार. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत किंवा ज्या गोष्टीचा फारसा आत्ता रिलेट होणार नाही त्या गोष्टीवर अति चिंता करणारे मित्रमैत्रिणी आपल्या आजूबाजूला आहेत का. म्हणजे भविष्यामध्ये माझं काहीच चांगलं होणार नाही, मी इतरांपेक्षा चांगलं काही परफॉर्म करू शकणार नाही, अशा पद्धतीची अति काळजी, अति चिंता करणारे, ज्याला ओव्हर थिंकर म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हे लक्षात घ्या. यामध्ये आपण कुठं आहोत का हे बघा, प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्याच्यामध्ये. कारण माझं काय होईल या भीतीमुळे या ठिकाणी बऱ्याच वेळा चिंता अस्वस्थ येते, त्याला एन्झायटी असं आपण या ठिकाणी म्हणतो. लक्षात घ्या. ट्रेस आणि एन्झायटी मधला फरक काय आहे. ट्रेस हा बऱ्याच वेळेला एक्सटर्नल काही कारणांमुळे येत असतो. एन्झायटी जी आहे ती बऱ्याच वेळेला इंटरनल कारणांना असते आणि बऱ्याच वेळेला कारणाशिवाय देखील असते. लक्षात घ्या. ट्रेस हा स्पेसिफिक, म्हणजे एक्झाम आहे तेवढा पुरता ट्रेस असू शकतो, तुम्हाला मैदानावर खेळायला जायचं आहे, स्टेजवर बोलायला जायचं आहे, इंटरव्ह्यू फेस करायचा, अशा वेळेला असू शकतो. लक्षात घ्या. आणि एन्झायटी मात्र ती थोडीशी अशी अनिश्चित असते, कधीही येऊ शकते. ट्रेस हा तुम्हाला तात्पुरत्या त्या स्पेसिफिक कालावधीपुरता, त्या रिझन पुरता असतो, तो येतो आणि निघून पण जातो ते कारण संपलं तर. एन्झायटी मात्र तुमची दीर्घकाळ टिकते, हे लक्षात घ्या, अतिविचारानं जे आलेले असते. त्यानंतर या ठिकाणी स्ट्रेस हा साधारणतः रेग्युलर जाणवतो, येतो जातो, ठीक आहे त्याच्यामध्ये, पण एन्झायटी जर 2 आठवड्यापेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ आपल्याला ती समस्या आहे, तो प्रॉब्लेम आहे, आपल्याला तो हाताळावा लागणार आहे. ट्रेसवर आपल्याला, ट्रेसवर बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्या माध्यमातून ट्रेस मॅनेजमेंट करू शकतो आपण, पण एन्झायटीच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे, त्याच्यामध्ये थेरपी आहेत आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आता एन्झायटी वाईट आहे का. बऱ्याचपैकी तुमच्यापैकी, म्हणजे सचिन तेंडुलकर देखील बोलत असताना काही वेळा बोलायचा की मला प्रेशर असेल तर मी चांगलं काम करतो, अंडर प्रेशर खेळायला मला या ठिकाणी जमतं. तुमच्यापैकी बरेच लोक म्हणतात की डेडलाईन आल्यानंतर मी चांगलं काम करतो. आपल्यातल्या काही लोकांना सवय असते त्याच्यामध्ये की इतर वेळा निवांत राहतील, डेडलाईन आली, उद्याच्या उद्या सबमिट करायचंय, मग लगेच या ठिकाणी 24 तास जागतील आणि काम करतील सगळं. त्याच्यात काही प्रमाणामध्ये एक्झामची तयारी करायला लावतं, डेडलाईन पाळायला लावतं, डोक्यांपासून अलर्ट करतं. ही एन्झायटी छोट्या प्रमाणामधली जी असते ती ठीक आहे, म्हणजे ती चांगली आहे. पण हे जर अति व्हायला लागलं, हे जर दररोजच्या या ठिकाणी तुमच्या फंक्शनवर काहीतरी काम करायला लागलं, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुमची झोप बिघडायला लागली, तुमच्या या ठिकाणी अभ्यास बिघडायला लागला, रिलेशन खराब व्हायला लागली, तुमच्या या ठिकाणी शारीरिक क्षमतांवर या ठिकाणी परिणाम व्हायला लागला, तर ती एन्झायटी थोडीशी या ठिकाणी तुमच्यासाठी एक अलार्म आहे. लक्षात घ्या. म्हणजे आता सावध झाला तर पुढची काही संकट तुम्हाला टाळता येऊ शकतात, हे लक्षात घ्या. मग पॅनिक अटॅक या ठिकाणी नेमका कसा ओळखायचा. 10-15 मिनिटांमध्ये किंवा 10-20 मिनिटांमध्ये अचानकपणे येणारी ही तीव्र भीतीची लाट असते, ज्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की आता मी मरणार आहे किंवा वेडा होणार आहे, माझ्या हातात काहीच होणार नाही, मी सगळं कंट्रोल सोडून दिलेलं आहे. लक्षात घ्या. लक्षणं काय शारीरिक जाणवतात. एक तर आपल्या हार्टबीट वाढलेले असतात, धडधड वाढलेली असते, श्वास गुदमरल्यासारखं वाटायला लागतं आपल्याला, छातीत दुखतं, हातपाय या ठिकाणी थरथरतात आपले, घाम फुटणं, चक्कर येणं, मळमळणं, हातपाय बधीर होणं, थंडी वाजणं, तोंड कोरडं पडणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, पोटात गोळा येणं, किंवा या ठिकाणी काही गिळायला लागलं तर गिळायला देखील कठीण वाटणं, यापैकी काही लक्षणं या ठिकाणी असू शकतात, हे लक्षात घ्या. मानसिक लक्षणं काय की आता आपलं स्वप्न सगळं मरणार अशी खात्री होते, किंवा मी आता वेडा होणार असं वाटतं, माझं शरीर म्हणजे अशी विचित्र काहीतरी, माझं शरीर माझं नाही आहे, हे जग खरं नाही आहे, सत्याचं जग राहिलेलंच नाही, सगळे बोगसगिरी करतायत, हे लक्षात, त्याच्यामध्ये मला इथं राहायचंच नाही आहे,
आणि माझा कंट्रोल पूर्णपणे सुटून गेलेला आहे. या पद्धतीची काही मानसिक या ठिकाणी लक्षणं आपल्याला जाणवतात. लक्षात घ्या, पॅनिक अटॅक हे अचानक भीतीने येत असतात. 10 ते 20 मिनिटासाठी असतात. श्वास घेताना त्रास होत नाही. लक्षात याच्यामध्ये हातपाय थरथरतात आणि आपल्या 20 ते 30 वयोगटामध्ये थोडंसं ते जास्त प्रमाण जाणवतं. त्याच्यामध्ये ईसीजी नॉर्मल असतो. लक्षात घ्या. हार्ट अटॅकच्या बाबतीमध्ये मात्र शारीरिक श्रम असतं, एज असतं. आता एज पण फार हार्ट अटॅकच्या बाबतीत राहिलेलं नाही. ते कधीही कुठल्याही एजच्या ग्रुपला मुलांना जाणवतो, बऱ्याच वेळा होतं. एक लक्षात घ्या. त्याच्यामध्ये श्वास घेताना त्रास येतो हार्ट अटॅकच्या वेळेला. डाव्या हाताला या ठिकाणी जास्त वेदना होतात. 45 वर्षाच्या जास्त वय असेल तर शक्यता जास्त असते आणि ईसीजी हा अबनॉर्मल असतो. लक्षात घ्या अशा परिस्थितीमध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात असायला पाहिजे. 20% भारतीय जे आहेत ते त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये एकदा तरी एन्झायटी किंवा पॅनिक अटॅक अनुभवतात. लक्षात घ्या. 5 ते 6% लोक पॅनिक डिसऑर्डर आहे ते अनुभवतात, म्हणजे वारंवार त्यांना होत असतं. लक्षात घ्या. आणि स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या बरोबरचं प्रमाण 2:1 आहे, म्हणजे पुरुषांचं प्रमाण जास्त, स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे, पुरुषांचं प्रमाण कम्पॅरेटिव्हली कमी आहे. आणि 20 ते 30 या वयोगटामध्ये याची शक्यता जास्त असते, हे लक्षात घ्या. एन्झायटीचे काही प्रकार आपण बघूया, ज्याच्यामध्ये एक ठिकाणी पहिला प्रकार सततची चिंता, जनरलाइज. सतत चिंता, असं झालं तर काय करायचं, तसं झालं तर काय करायचं. शारीरिक थकवा 6 महिन्यांपेक्षा जास्त टिकतं, हे भारतात थोडंसं जास्त जाणवतं आपल्याला, हे लक्षात घ्या. सोशल एन्झायटी डिसऑर्डर, म्हणजे लोकांच्या समोर बोलायला भीती वाटते, मला लोक जज करतील, पार्टीमध्ये मीटिंगमध्ये जायला आवडत नाही, क्लास प्रेझेंटेशन आवडत नाही, आपल्याला भीतीदायक वाटतं. लक्षात, हे तरुणांच्या मध्ये जास्त तुम्ही अनुभवत असाल. जर क्लास समोर प्रेझेंटेशन करायचं असेल, कुठं पार्टीला जायचं असेल, मित्रांच्या मध्ये जायचं असेल, स्टेजवर बोलायचं असेल, कुठल्या अधिकाऱ्यांना भेटायला, तुमच्या प्राचार्यांना भेटायला जायचं असेल, तर बऱ्याच वेळा ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पुढची गोष्ट बघतोय की बरं, ही जी लक्षणं मी तुम्हाला सांगतोय ना, ती लक्षणं बऱ्यापैकी यशस्वी लोक जे वाटतात आपल्याला दिसत आहेत त्यांच्यामध्ये जाणवतात, हे लक्षात. हे चुकीचं काही नाहीये, फक्त आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. पॅनिक डिसऑर्डर म्हणजे काय, की वारंवार हे या ठिकाणी अटॅक यायला लागतात. पुढच्या अटॅकची भीती यायला लागते आणि त्याच्या अटॅक यायला लागतात, हे लक्षात घ्या. म्हणजे असं होतं, आता मला परत कधी अटॅक येईल याची भीती वाटायला लागते, परत कधी पॅनिक अटॅक येईल म्हणून आपण पॅनिक व्हायला लागतो. अशा देखील या ठिकाणी काही गोष्टी जाणवतात. मग काही वेळा घराबाहेर पडायचं आपण टाळतो, लक्षात घ्या. स्पेसिफिक या ठिकाणी काही फोबी आपल्याला असतात. उंची जास्त, पाणी, साप, कुत्रा, अंधार, लिफ्ट, विमानात बसायला, असं काही या ठिकाणी असू शकतं. इंजेक्शनची भीती असते. त्यानंतर बंद जागा असेल तर त्याची भीती असते, छोटी जागा असेल तर त्याची भीती असते, लक्षात. असे काही या ठिकाणी भीती असते. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय की पोस्ट ट्रॉमॅटिक, म्हणजे काहीतरी ट्रामा आपल्या आयुष्यामध्ये झालेला असतो आणि त्याच्यानंतर अपघात झाला असतो, हिंसा झाली असते, त्रास झाला असतो मानसिक आपल्याला, आणि त्याच्यानंतर मग जास्तच आपल्याला भीती वाटायला लागते, हे लक्षात घ्या. नैसर्गिक काही आपत्ती येऊन गेल्या तर त्याच्यानंतर देखील आपल्याला अशा गोष्टी जाणवतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर जाणवतं आपल्याला परफॉर्मन्स एन्झायटी. एक्झामच्या आधी आपल्याला झोप लागत नाही, इंटरव्ह्यूला जायचं असेल तर झोप लागत नाही, काही महत्वाचे इव्हेंट्स असतील तर आपली या ठिकाणी झोप डिस्टर्ब होते, त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम जाणवतो, लक्षात द्या. पुढचं या ठिकाणी आपलं बघतो की सेपरेशन एन्झायटी, म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीपासून दूर जायला जाणं, ब्रेकअप होणं, मित्रांच्या ग्रुपपासून दूर जायला जाणं, कॉलेज शिफ्ट होणं, कॉलेज संपणं, लक्षात, किंवा या ठिकाणी एका शहरातून दुसऱ्या शहरात तुम्ही शिफ्ट होणं, या सगळ्या सेपरेशन एन्झायटीच्या गोष्टी आहेत ना, बऱ्यापैकी मुलांच्या मध्ये कॉमन आहेत. हॉस्टेलवर जातानाही तसं वाटत असतं, हॉस्टेलमधून परत येताना आपल्याला तसं वाटत असतं, लक्षात. आता याची काही कारणं आपण बघूया. एक पहिलं बायोलॉजिकल काही रिझन्स आहेत त्याच्यामध्ये. एक तर ब्रेन केमिस्ट्री जे आहे ते इनबॅलन्स होत असते, हे लक्षात त्याच्यामध्ये. त्यानंतर आहे जेनेटिक, अनुवंशिक आपल्याला या ठिकाणी असतं. घरातून जेव्हा एखाद्या फॅमिली कुटुंबामध्ये या ठिकाणी 20 पेक्षा जास्त सदस्य जर का अशा पद्धती असतील तर ते जास्त धोकादायक जाणवलं जातं, हे लक्षात घ्या. त्यानंतर हार्मोनल चेंजेस हा भाग देखील तुमच्या वयोगटामध्ये आपल्याला जाणवतो. थायरॉइडचे इश्यू येतात, कोलेस्ट्रॉलचे इश्यू येतात, ट्रेस हार्मोन्स वाढतात, लक्षात घ्या, ते कारण असू शकतं. मेडिकल कंडिशन जे आहेत, म्हणजे काही हृदयविकाराच्या असतील किंवा अस्थमा असेल, डायबेटीज असेल, ड्रग्ज ॲडिक्ट असू शकाल त्याच्यामध्ये, तर हे काही इफेक्ट देखील आपल्याला जाणवतात. सायकोलॉजिकल जे काही कारण आहेत त्याच्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग पॅटर्न, सातत्यानं वाईट विचार करत राहायचं, सातत्यानं पुढचा विचार करत राहायचा की याचा मला त्रास होईल, असं काही ठिकाणी आपण जाणवतं, हे लक्षात द्या. त्यानंतर पास्ट ट्रॉमा, पाठीमागं काहीतरी असं घडून गेलेलं आहे की ते आयुष्यभर मी घेऊन बसलेलं आहे,
की अशी व्यक्ती परत माझ्या आयुष्यामध्ये आली तर, तसं माझ्या आयुष्यामध्ये हे घडलेलं परत मला घडलं तर, म्हणजे एखाद्या पद्धतीचा झालेला चुकीचा व्यवहार आपल्या बाबतचा, आपल्याला दिली गेलेली चुकीची ट्रीटमेंट, आपला झालेला अपमान, आपल्या झालेल्या शारीरिक हिंसा, ह्या या ठिकाणी वारंवार जाणवायला लागतात आणि त्यामुळं आपण या ठिकाणी तो ट्रॉमा घेऊन राहतो. बालपणातले काही अनुभव असतात, अब्यूस असतं, बुलिंग असतं, लक्षात, अपघात समोर बघितलेले असतात, काही मृत्यू तुम्ही बघितलेले असतात, म्हणजे जवळचा मित्राचा मृत्यू झाला, कुणाच्या तरी घरातलं कोणतरी मृत्यू पावलं. म्हणून या ठिकाणी मी आता अलीकडच्या कालावधीमध्ये बघतोय, बाबा माझ्या मैत्रिणीचे मिस्टर या वयामध्ये गेले तर मी लग्नच नाही करणार असं वाटायला लागतं. कारण कुणीतरी प्रत्येक जण जाणार आहे, पण अशा पद्धतीने विचार यायला लागतात. तिथं आपण काळजी घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर स्वतःविषयी थोडंसं एक न्यूनगंड तयार होणं, मी नाही काय करू शकत आहे, माझ्या हातनं काही घडतच नाही, सातत्याने या ठिकाणी माझं अपयश होते, माझी इतर मैत्रिणी पुढे जात आहेत, असं वाटणं देखील या ठिकाणी त्यातलाच एक भाग असतो. सामाजिक या ठिकाणी काही जीवनशैलीचे देखील काही कारणं असतात, म्हणजे अकॅडमिक प्रेशर. आता आपण बघतो जेई, नीट, एमपीएससी, इंजिनिअरिंग तयारी करणारी मुलं परीक्षेच्या अगोदर आत्महत्या करायला आलेत, लक्षात. त्यांना अशाच बऱ्याच वेळेला हे अटॅक यायला लागलेले आहेत. पेपर लीक झाला, पुन्हा परीक्षा होणार, परत त्याच्यात अटॅक. जवळजवळ मला वाटतं 12 ते 13 विद्यार्थ्यांनी या मधल्या दरम्यान, म्हणजे उद्या पेपर आहे, तर इथपर्यंत आतापर्यंत या ठिकाणी 12-13 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, फक्त परत परीक्षा होते म्हणून, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी बाकीच्यांपेक्षा कमी मार्क मिळणार, हे प्रेशर असतं आपले. सोशल मीडियाचा अल्गोरिदम जो काल आपण बघितला, लक्षात घ्या, त्याच्या बाबतीतनं तर मला जास्त लाईक मिळत नाहीत, मला या ठिकाणी जास्त पोस्टवर माझ्या लोक येत नाहीत, पण माझ्या मित्राचे किंवा मैत्रिणीला ते जास्त मिळतात. दुःख कशाचं असतं, मला मिळत नाही याच्यापेक्षा माझ्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या पोस्टला जास्त व्ह्यूज किंवा जास्त लाईक मिळतात, याचं दुःख असतं, हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं एक मिसिंग आउट ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये तो एक भीतीचा भाग असतो. सायबर बुलिंग असतं वेगवेगळ्या पद्धतीचं, वेगवेगळ्या पद्धतीच्या निगेटिव्ह कमेंट जास्त यायला लागल्या तरी लोकांना सहन होत नाहीत, हे लक्षात घ्या. लाईफस्टाईल फॅक्टर्स मधलं सगळ्यात महत्वाचं तुमच्यामध्ये जाणवतं ते असं आहे, तुमच्यामध्ये मी यासाठी म्हणतो की जास्त वेळ ज्यावेळेला मोबाईल आपण वापरायला लागतो रात्रीच्या वेळा, त्यावेळेला झोप कमी होते, जंक फूड जास्त घ्यायला लागतो आपण त्याच्यामध्ये, कॅफेनचं प्रमाण जर वाढलं, एक्सरसाइज नसेल तुम्हाला त्याच्यामध्ये, तर या ठिकाणी काही या लाईफस्टाईलमुळे देखील आपल्याला अडचणी येऊ शकतात. मॉडर्न लाईफस्टाईल जे आहे, ज्याला करिअरचं प्रचंड प्रेशर आहे, रिलेशनशिपमध्ये प्रेशर आहे, फायनान्शियल तुमचे काही काळजी आहेत, तुम्हाला भविष्याबद्दल अनिश्चित आहे, हे देखील काही या ठिकाणी कारण असू शकतात. आणि सगळ्यात पाचव्या नंबरला आपण बघतोय, लक्षात, आपण टॉक्सिक रिलेशनशिप बद्दल बोललो होतो पाठीमागच्या वेळात तसं, तर ते ड्रेन सर्कल मधले जेवढे मित्र तुमचे असतील, जे तुमची एनर्जी ड्रेन आउट करणारे जास्त जर असतील, तर त्याचाही परिणाम तुम्हाला या पद्धतीच्या पॅनिक अटॅक मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं, लक्षात. मग असं झालं, जाणवलं किंवा आपल्याला असा अटॅक आला किंवा आपल्याला जाणवते कोणाला तर आले, करायचं काय त्याच्यामध्ये? तर स्वतःसाठी म्हणत असाल तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की आपण श्वास, बॉक्स ब्रिदिंगचा एक प्रकार आपण बघितलेला होता याच्या अगोदरचा, की 4 सेकंद श्वास घ्यायचा, 7 सेकंद धरून ठेवायचा आणि 8 सेकंदानंतर सोडायचं. आता तुम्हाला सर त्या अटॅकमध्ये एवढं आठवेल का? त्याच्यामध्ये हे अटॅक आल्यानंतर प्रॅक्टिस करायची नसते, अगोदर थोडंसं या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही नॉर्मल सिच्युएशनला असता त्यावेळेला अशी एक सवय बॉक्स ब्रिदिंगची आपण करून घ्यायची, म्हणजे आपली नर्वस सिस्टम जी आहे ती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करते, हार्ट रेट आपला नॉर्मल होतो आणि पॅनिक अटॅक जे आहेत ते साधारणतः 90% पॅनिक अटॅक 5-1 मिनिटांमध्ये थांबतात, लक्षात घ्या. जे येतात ते फक्त तुम्हाला त्यावेळेला काय करायचं हे माहित असायला पाहिजे. आता तुम्हाला जर सिच्युएशन मध्ये यायचंच असेल तर 5-4-3-2-1 नावाची जी काही एक ग्राउंडिंग टेक्निक आहे, म्हणजे काय की तुम्ही स्वतःला या पद्धतीनं ट्रेन करा, किंवा कोणत्या 5 वस्तू मी बघू शकतो त्याची नावं सांगा, किंवा समोरच्याला विचारा कोणत्या 5 वस्तू तू बघू शकतोस, कोणत्या 5-4 वस्तूंना तू स्पर्श करू शकतोस, कोणत्या 3 वस्तूंना या ठिकाणी तुला आवाज ऐकता येतो, कोणत्या गोष्टीचा वास तुला घेता येतो, अशा 2 वस्तू, आणि कशाची चव घेऊ शकतो अशी 1 वस्तू. काय झालं, तुमचा जो ब्रेन आहे तो ब्रेन या ठिकाणी प्रेझेंट सिच्युएशन मध्ये येतो, या सगळ्या गोष्टींची नावं शोधत असताना, त्या वस्तू शोधत असताना, तो वास घेत असताना, तो स्पर्श करत असताना, आणि तो अटॅक या ठिकाणी नॉर्मलाइज व्हायला मदत होते. हे टेक्निक आहेत, हे नॉर्मल सिच्युएशनला प्रॅक्टिस करायची, म्हणजे अबनॉर्मल सिच्युएशन ज्या वेळेला येतील त्यावेळेला तुम्हाला त्या सोप्या जाऊ शकतात, हे लक्षात. त्याच्यामध्ये कोल्ड वॉटर ट्रिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये की 10 सेकंदांसाठी अशा वेळेला जर असेल तर थंड बर्फाचं पाणी जे काय असेल, बर्फाचे तुकडे टाकले त्याच्यामध्ये 10 सेकंद तुम्ही तुमचं तोंड जर बुडवलं किंवा डोळ्यावर थंड पाणी जर का या ठिकाणी ठेवलं तर तुम्हाला हार्ट रेट तुमचा नॉर्मल व्हायला मदत होते. हे इथं आलेलं आहे एआयच्या माध्यमातून, मी ज्यावेळेला लेक्चरची प्रिपरेशन केली त्यावेळेला, पण हे क्रॉस व्हेरीफाय पण करा.
लक्षात. म्हणजे ही थोडीशी माहिती अजून घ्या सगळी त्याच्यामध्ये, आणि मग त्याच्यावर आपण या ठिकाणी काम करू शकतो, हे लक्षात घ्या. मूव्ह युअर बॉडी म्हणजे आपल्याला हालचाल तीव्र करता येईल का, म्हणजे जास्त या ठिकाणी पुशअप मारायचे आहेत किंवा चालायचं आहे आपल्याला 100-1 पावलं, स्ट्रेचिंग करायचं आहे, म्हणजे थोडंसं आपल्याला या ठिकाणी रिलॅक्स व्हायला मदत होऊ शकते. स्वतःशी बोला पहिल्यांदा, म्हणजे हा अटॅक नाही आहे, हार्ट अटॅक नाही आहे, मी मरणार नाही आहे, याच्यातनं मी व्यवस्थित कव्हर होईल, गेल्या वेळच्या ह्याच्यातनं कव्हर झालो म्हणजे या वेळच्या ह्याच्यात देखील कव्हर होईल, हे लक्षात घ्या. हे फार महत्वाचं आहे. मग आपल्याकडे ते वेगवेगळे टेक्निक्स आहेत की बाबा 100 म्हणजे गणित नाही काय, कॅल्क्युलेशन मध्ये मन गुंतवा, त्याच्यामध्ये एबीसीडी उलटी म्हणायचा प्रयत्न करा, फोन नंबर आठवण्याचा प्रयत्न करा, रेसिपी म्हणजे एंगेज करा, डायव्हर्ट युअरसेल्फ. तुम्हाला तुमच्या प्रेझेंट सिच्युएशन मध्ये कसं आणता येईल मानसिक दृष्ट्या, हे फार महत्त्वाचं. कारण इथं तुमचं मानसिक कंट्रोल किती आहे, तो पुन्हा कसं मिळवताय हे महत्वाचं असतं. तुम्हाला काही वेळेला जर तुम्हाला बोलवायचंच असेल, हेल्प लागत असेल, तर याच्यामध्ये काही चांगल्या हेल्पलाईन उपलब्ध आहेत. किरण नावाची हेल्पलाईन आहे, आयकॉल नावाची हेल्पलाईन आहे, लक्षात त्याच्यामध्ये तिथं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, पॅनिक अटॅक हा कुठल्याही परिस्थितीमध्ये 20 मिनिटाच्या आत संपतो. तुम्हाला पुन्हा तुम्ही सर्व्हाइव्ह होऊन पुढे जाऊ शकता, हे लक्षात असणं गरजेचं आहे. आता हे तात्पुरते उपाय आपण बघितले. दीर्घकालीन काय करता येईल आपल्याला, तर याला कार्डिओ एक्सरसाइज जी आपली आहे ती 20 मिनिटं चालायचं आहे, धावायचं किंवा योगा करायचा दररोजचा आपल्याकडे तो असायला पाहिजे. कारण अशा पद्धतीचे जे एक्सरसाइज आहे याच्यामुळं 50% एन्झायटीची लक्षणं कमी झाल्याचे रिसर्च आहेत, लक्षात घ्या. हालचाली तुमच्या जर दररोजच्या असतील तर. त्यानंतर काही गोष्टी म्हणजे ट्रिगर जे आहेत ना पॉईंट अवॉइड करायचे आहेत. म्हणजे कॅफेन असणारे कॉफी, टी, एनर्जी ड्रिंक थोडं कमी करायचे आहेत. मद्यपान असेल तर ते कमी करायचं, कारण त्यामुळे एन्झायटी वाढते, लक्षात घ्या. सोशल मीडियावरचं या ठिकाणी वापर जितका कमी करता येईल, अनावश्यक वापर कमी करता येईल, तो प्रयत्न करायचा आहे. आणि शुगर आणि जंक फूड तुम्हाला अवॉइड करायचं आहे, लक्षात घ्या. लाईफस्टाईलमध्ये पुन्हा पुन्हा आपण बोलतोय त्याच विषयावर की 7 तासाची कमीत कमी झोप असायला पाहिजे, 3-1 लिटर पाणी दररोजचं पाहिजे, जेवणाच्या वेळा व्यवस्थित पाळता यायला पाहिजेत, आणि विटॅमिनची कमतरता जर असेल, मग B12 किंवा डी किंवा तुमचं मॅग्नेशियमची जर कमतरता असेल तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आता याच्यात सगळ्यात महत्वाचं एक 10 मिनिटाचं मेडिटेशन असेल किंवा या ठिकाणी तुमचा योगा असेल, याची म्हणजे लाईफस्टाईलमध्ये काहीतरी बदल तुमच्या असायला पाहिजेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर गरज पडली तर सल्ला घ्यायचा आहे, कन्सल्टेशन करायचं आहे प्रॉपर, हे गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही त्याचं नोटिंग करायला सुरुवात करा, कशाची काळजी होते, कधीही अटॅक येतात, कोणत्या गोष्टी या ठिकाणी सातत्याने विचार करायला मिळतात, ते लिहिलं की ट्रॅकिंग करता येतं आणि त्यापासून या ठिकाणी आपल्याला मार्ग काढता येतात, त्यातून बाहेर पडता येतं, हे लक्षात त्याच्यामध्ये तिथनं. त्यानंतर या ठिकाणी तुमचे जे काही या ठिकाणी कनेक्शन्स आहेत ना, सोशल कनेक्शन हे स्ट्रॉंग असावे. म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणी जे आहेत, तुमचे या ठिकाणी मेंटर जे आहेत, तुमचे नातेवाईक जे आहेत, त्यांच्याशी तुमचं थोडंसं रिलेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे. त्यांच्याशी तुमचा जो संपर्क आहे, तुमचं त्यांच्याशी जे बोलणं आहे, सोशल पेक्षा म्हणजे व्हर्च्युअल पेक्षा सोशल कनेक्ट, डायरेक्ट कनेक्ट जो आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने यातनं बाहेर पडायला मदत करतो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, आता ही ज्या वेळेला गोष्ट आपण ऐकली, तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना असं वाटलं असेल, हे माझ्या बाबतीत पण असं एकदा दोनदा घडून गेलेलं आहे, किंवा काही लोकांना असं वाटतं की माझ्या घरामध्ये कोणीतरी एक असं आहे, माझ्या वर्गात कोणीतरी एक आहे असं की ज्याला असा त्रास होतो. मग काय करायचं, मग लगेच त्याला उद्या म्हणायचं तुला एन्झायटी डिसऑर्डर आहे, तो आमच्यात बसू नको, असं चालेल का? नाही चालणार. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, हे विषय का घेतोय आपण, या सिरीज का चालवल्या जात आहेत, तर पहिल्यांदा हे जे आहे त्याला आयडेंटिफाय तर करूया. असं काहीतरी घडतंय, त्याला काहीतरी सायन्समध्ये नाव आहे, त्याच्यावर काहीतरी सायन्सने उपचार दिलेले आहेत, ते ऑलरेडी चालणार. आता हे एक लक्षात घ्या की भारतीय तरुण जिथं या ठिकाणी स्वामी विवेकानंद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यासारख्या व्यक्तिमत्वांचा आदर्श घेणारा तरुण होता आहे, तिथं एन्झायटी आणि डिप्रेशन वाढायला लागलेलं आहे. कारण विवेकानंदांचा आदर्श घेत असताना कोणते विचार घेतले आपण, म्हणजे विवेकानंद ज्या वेळेला सांगतात त्याच्यामध्ये की त्यांच्या कोणत्याही पद्धतीच्या अध्यात्माच्या धर्मग्रंथाच्या वाचनापेक्षा तुम्ही या ठिकाणी फुटबॉल जर खेळला तर अजून चांगल्या पद्धतीने जगणं समजू शकतं. हे का सांगतात ते, कारण त्यांना सांगायचे की तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी महत्वाच्या आहेत, शारीरिक हालचाली महत्वाच्या आहेत, तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ असणं हे फार गरजेचं आहे. याच्यावर लक्ष दिले की पुढचे बरेच प्रॉब्लेम टाळता येण्यासारखे आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे 6:55चं लेक्चर महत्वाचं आहेच, पण 6:55च्या अगोदर तुमची 20, 25, 30, 40 मिनिटाची एक्सरसाइज हा देखील एक महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. याला लाईफस्टाईल बनवण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो.
दिवसाची सुरुवात इतकी चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल की पुन्हा या ठिकाणी दिवसभर आपल्याला फार अडचणी येणार नाहीत. एक अत्यंत महत्वाचा असा टॉपिक आज आपण समजून घेतला. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की मी ज्या वेळेला या 5-7 सेक्शनवर तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला मी या 7 सेशन मधला एक्सपर्ट नाहीये. उपलब्ध माहिती जी आहे ती उपलब्ध माहिती माझ्या सोर्सेसनुसार मी या ठिकाणी व्हेरीफाय करून मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे याच्यात चुका झाल्या तर तुम्ही त्या मला लक्षात आणून द्यायच्यात की सर हे चुकतंय, हे असं नाही आहे, हे मी या ठिकाणी असं वाचलेलं होतं. एक भाग. दुसरं भाग, ज्यावेळेला काही टेक्निक्सवर आपण बोलत असतो त्यावेळेला त्या देखील या ठिकाणी व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक विषयाला स्पर्श करतोय, थोडंफार जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. अधिक माहितीसाठी आपल्याला काही गोष्टी समजून घेणं प्रत्यक्ष गरजेच्या आहे, ते लक्षात घ्या. आजच्या सत्रासाठी उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.